नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर किती अनुदान दिलं जाणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पशुसंवर्धन योजनेअंतर्गत म्हशीसाठी किती अनुदान असेल, गाईसाठी किती अनुदान असेल अशा प्रकारची माहिती आपण या राज्यस्तरीय 2 दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेचा जो काही हा पशुसंवर्धन योजनेअंतर्गत कागदपत्रे अपलोड करायच्यासाठी तुम्हाला मेसेज आला होता आणि त्यानंतरचा जो काही पुढची प्रोसेस कशी असेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती बघितलेली आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर जी काही पुढची प्रोसेस असणार आहे, तर कशा प्रकारे अनुदान मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। तर आपण योजनेच्या तपशीलमध्ये जायचं आहे। त्याच्यानंतर खाली योजनेच्या तपशीलमध्ये तुम्ही जर राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे किंवा जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शेळी मेंढी गट वाटपसाठी जर अर्ज केला असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ हा दिला जाणार आहे, कागदपत्रे तुमची अपलोड झाली असेल, त्याच्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। की योजनेचे नाव 2 दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे, संकरित गाय, एचएफ किंवा जर्सी म्हैस किंवा मुरा किंवा जाफराबादी व तसेच देशी गाय, गीर किंवा सहीवाल, रेड सिंधी राठी आणि थारपारकर, देवणी, लाल कंदारी आणि गवळाऊ डांगी अशा प्रकारच्या जातीचे नाव इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्याच्यानंतर लाभार्थीची निवडची निकष कशा प्रकारे असणार आहे, तर प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने असणार आहे। महिला बचत गट असेल किंवा अल्पभूधारक असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार असेल अशा प्रकारचे काही लाभार्थी असतील तर त्या पद्धतीचे लाभार्थीची निवड कशा प्रकारे असेल याबद्दल आपण यामध्ये कशा प्रकारे त्यांना अनुदान मिळणार आहे तर त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील। म्हणजे 2 जनावरांचा गट रक्कम रुपयात, म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर संकरित गाईचा गट किंवा प्रति संकरित गाईच्या गटाच्या प्रति 70,000 प्रमाणे, म्हणजे एका गाईसाठी 70,000 रुपये तर 2 गाईसाठी 1,40,000 अशा प्रकारचा अनुदान हा वाटप करण्यात येईल। तसेच 2 जनावरांचा गट म्हणजे म्हशीचा जर तुम्हाला गट 2 जनावरांचा घ्यायचा असेल तर प्रति म्हैसी 80,000 प्रमाणे असणार आहे। तसेच 1,60,000 2 म्हशीसाठी याच्यामध्ये अनुदान दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये जनावरांसाठी गोठा किंवा स्वयंचलित चारा, कटाई यंत्र, खाद्य साठवण्यासाठी कोणतेही अनुदान हे दिलं जाणार नाही। त्याचबरोबर याच्या अंतर्गत 10% 20 पौंड इतका 18% सेवा कर दराने 3 वर्षाचा विमा या अंतर्गत त्याची रक्कम सुद्धा ही देण्यात येणार आहे। म्हणजे जनावरांचा विमा हा असणं गरजेचं असणार आहे। त्याच्यासाठी जी काही ते गायसाठी जी काही टोटल रक्कम असेल, एकूण प्रकल्प किंमत ही 1,56,850 असेल, तर तशाच प्रकारे म्हशीसाठी 1,79,258 एवढा प्रकल्प किंमत हा असणार आहे। त्याच्यानंतर खाली तुम्ही बघत असाल की एकूण गटाचे किमतीनुसार शासकीय अनुदान व सोयीचा मर्यादा खालीलप्रमाणे राहील। म्हणजे आपला स्वतःचा हिस्सा किती राहणार आहे आणि शासनाकडून किती अनुदान या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे त्याबद्दलची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। की या अंतर्गत शासकीय अनुदान अनुसूचित जाती अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुम्हाला 2 जनावरांसाठी 1,17,638 रुपये हे शासकीय अनुदान तुम्हाला मिळणार आहे। तसेच शासकीय अनुदान अनुसूचित जाती म्हणजे 75% या अंतर्गत म्हशी किंवा गाईसाठी जो काही अनुदान याच्यात निश्चित करण्यात आलेला आहे तो 1,34,443 एवढा हा म्हशीसाठी असेल किंवा गाईसाठी असेल अशा प्रकारचं त्यांनी याच्या अंतर्गत प्रवर्ग जातीच्या नुसार, म्हणजे इथे प्रवर्ग जातीच्या नुसार शासकीय अनुदान इथे दिलेलं आहे। त्याच्यानंतर सहहिस्सा अनुसूचित जाती अंतर्गत तुम्हाला 25% हे अनुदान मिळणार आहे। म्हणजे 39,212 रुपये हे गाईसाठी मिळतील। तसेच 44,815 हे तुम्हाला म्हशीसाठी मिळणार आहेत। त्याच्यानंतर शासकीय अनुदान सर्वसाधारण 50%, ज्यांनी सर्वसाधारण 50% अंतर्गत फॉर्म भरला असेल त्यांना 2 गाईसाठी 78,425 रुपये, तर शासकीय अनुदान म्हशीसाठी तुम्हाला
89,629 रुपये एवढा मिळणार आहे. त्याच्यानंतर 26 सर्वसाधारण 50% म्हणजे 78,425 ते 89,629 एवढा 26 हा 50% अनुसूचित सर्वसाधारण 50% अंतर्गत त्यांनाच हा शासकीय अनुदान दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहोत. याचबरोबर अर्जासोबत जोडूशी कागदपत्रे, तुम्ही कागदपत्रे तर अपलोड केलेली असाल, परंतु कशा प्रकारे तुम्हाला अनुदान किंवा शासनाच्या माध्यमातून मिळणारा जो काही अनुदान असेल, किती टक्के असेल, याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.